शंभूराज देसाई आपल्या बरोबर आहेत। शंभूराज देसाई सर, खरं तर अर्बन नक्सलच्या वरतून संपूर्ण विरोधक आंदोलन करताना पाहायला मिळतात। ते म्हणतात की चुकीच्या पद्धतीने हे सगळं वारीला बदनाम करण्याचं काम आहे। या संदर्भामध्ये माननीय मनीषाताईंनी काल जे वक्तव्य केलं त्यांची मी आज भेट घेणार आहे। त्यांच्याकडे जे काही इनपुट आहे, कारण त्यांच्याकडे आलेल्या माहितीच्या आधारेच त्या बोललेल्या आहेत, ती इनपुट आम्ही घेऊ, तपासून घेऊ। म्हणजे त्यांना अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यासाठी काय माहिती मिळालेली आहे, त्याचे सोर्सेस काय आहेत, ती पडताळून पाहिली पाहिजे। त्यामुळे ती आम्ही त्यांच्याकडे, मी आज त्यांच्याशी चर्चा करतो आणि माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब सभागृहामध्ये आले की आम्ही एकत्र चर्चा करू, मग आवश्यकता वाटली तर सीएम साहेबांशी बोलतो। दिशा सालियांच्या प्रकरणामध्ये आता जी एसआयटी महायुतीने तुमची नेमलेली होती, त्या एसआयटीने उच्च न्यायालयात सांगितलंय की दिशा सालियां प्रकरणात आदित्य ठाकरेंचा कोणताही रोल नाही म्हणून। नाही, मला माहीत नाही काय एसआयटीचा रिपोर्ट आहे, तो गृह विभागाला माहिती असेल। जोपर्यंत तो रिपोर्ट आपण, आणि तो शेवटी एसआयटीनं कोर्टामध्ये दिला असेल ना, तो काय सरकारला दिलेला नाही। त्यामुळे आपल्याला त्याची माहिती जोपर्यंत येत नाही, अधिकृत त्याचं वर्डिंग काय आहे, हे बाहेर अशा बातम्या चालल्या असतील समजा, पण वर्डिंग काय आहे त्या अहवालामध्ये, किंवा एसआयटीचे जे कोणी अधिकारी असतील ते याच्या बाबतीत माननीय गृहमंत्री, माननीय गृहराज्यमंत्री यांना ब्रीफ करतील। तो आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचं, राजकारणातून उठवण्याचं काम या सगळ्या माध्यमातून होत होतं, असं सत्ता विरोधकांचा आरोप आहे। आता स्वतःवर आरोप झाले की म्हणणारच ना, आम्हाला बदनाम करण्यासाठी आरोप करतायत म्हणून। साठी एसआयटीच्या अहवालातलं वर्डिंग काय आहे, एसआयटीच्या अहवालातले फाइंडिंग्स काय आहेत, हे तसे पब्लिकली ओपन ते करत नाहीत। एक तर ते आपण पाहिलं तर मुख्यमंत्री विधान भवनात या ठिकाणी आलेले आहेत आणि शंभूराज देसाई आहेत। तुमचं म्हणणं पूर्ण करा की विरोधक म्हणतात की आदित्य ठाकरेंना संपूर्ण राजकारण झाल्यावर ते म्हणणारच, पण त्या आरोपाची चौकशी करायला जी एसआयटी नेमली आहे ना, त्या एसआयटीच्या अहवालामध्ये काय आहे, त्यांचे फाइंडिंग्स काय आहेत। मी सुद्धा 2.5 वर्ष गृह विभागाचा राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे। असे अहवाल गोपनीय असतात आणि ते बंद लिफाफ्यामध्ये थेट माननीय न्यायालयापुढे सादर केले जातात किंवा तपास अधिकाऱ्याला दिले जातात। जोपर्यंत त्यातली अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत त्याच्यावर वक्तव्य करणं योग्य नाही। शंभूराज देसाई आपल्या बरोबर होते। शंभूराज देसाई म्हणतात की जो अहवाल उच्च न्यायालयात सादर केला आहे एसआयटीने, तो गोपनीय अहवाल आहे, त्याच्यावरती बोलणं न्यायालयीन प्रक्रियेच्या विरोधात आहे, त्यामुळे त्या संदर्भात मी अधिक वक्तव्य करणार नाही, असं मत जे आहे ते शंभूराज देसाई यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।